होळीनंतर परत येणाऱ्या प्रवाशांना कोकण रेल्वेकडून दिलासा, चिपळूण पनवेल मेमोच्या अतिरिक्त फेऱ्या। माथेरानमध्ये उष्णतेच्या झळा, तापमानाचा पारा 32 अंशांवर पोहोचल्याने पर्यटक उकाड्याने हैराण। उरणकरांवर पाणी टंचाईचं संकट, आठवड्यातून 5 दिवस केवळ 1 तास पाणी पुरवठा, नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ। निम्म्या नवी मुंबई शहरावर सीसीटीव्हींची नजर नाहीच, आचारसंहितेच्या आधी सीसीटीव्ही कंट्रोल रूमचं उद्घाटन, मात्र प्रत्यक्षात सीसीटीव्हीची कनेक्टिव्हिटी नाही। नव्या मोनोरेलचा पहिला डबा अखेर मुंबईत दाखल, चेंबूर ते गाडगे महाराज चौक मार्गावर लवकरच वाढीव फेऱ्या। डिजिटल जाहिरातीतून मुंबई महापालिकेला 300 कोटींहून अधिक उत्पन्न, रस्ता दुभाजकांवर वर्षभर झळकणार फलक। महारेराच्या वसुली आदेशाच्या अंमलबजावणीला अखेर वेग, आतापर्यंत घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईचे 125 कोटी रुपये वसूल। झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला 3 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। न्यायाधीशांच्या घरांसाठी ओशिवरा येथील म्हाडाचा 3000 चौरस मीटर भूखंड, न्यायाधीशांचं घर प्रति चौरस फूट 9,500 रुपये। यंदाच्या उन्हाळ्यात राज्यभर पुरेसा रक्तसाठा, फेब्रुवारीमध्ये 847 रक्तदान शिबिरं घेतल्यानं यंदा रक्ताचा तुटवडा नाही। परभणी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी, ज्वारी, हळद आणि गहू पिकांचं नुकसान। नागपुरातील अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित। सांगलीच्या खानापूर परिसराला मुसळधार पावसाने झोडपलं, विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, फळबागांसह हळद आणि गहू पिकांचंही नुकसान। सोयगावात दुष्काळी मदत जाहीर, 22,225 शेतकऱ्यांच्या खात्यावर 22 कोटी 73 लाखांचा निधी वर्ग। डहाणूच्या कंक्राटी नदीत साचला गाळ, नगर परिषदेकडे वारंवार पाठपुरावा करूनही स्वच्छता न केल्यानं ग्रामस्थांचा संताप। वाशिमच्या राजगाव फाटा इथे भीषण अपघात, मद्यधुंद चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटलं, कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू। आणि नवी मुंबईत कारवाई थंडावताच प्लास्टिकचा सर्रास वापर, महापालिका प्रशासनाचं सर्वेक्षण संपल्यावर मोहिमेकडे दुर्लक्ष।